आपण गोष्ट ऐकणार आहोत. बदकांचं वैशिष्ट्य. वैशिष्ट्य म्हणजे खासियत किंवा वेगवेगळे प्रकार. आजीबरोबर फिरणे हा नातवंडांचा आवडता छंद होता. फिरण्यासाठी आजीने पाणथळ जागेची निवड केली. या पाणथळ जागेत बदकांच्या अनेक प्रजाती होत्या. त्यापैकी काही हिवाळ्यात या जागेत येतात, तर काही इथेच राहणाऱ्या होत्या. आजीने नातवंडांना विचारले, बदक म्हटलं तर आपल्याला काय आठवतं? नातवंड म्हणाली, पाण्यात पोहणारा पक्षी. आजी म्हणाली, बरोबर, पण बदकांमध्येही त्यांच्या नावाप्रमाणे वैशिष्ट्य असते. बदकांचं खाणं म्हणजे पाण्यातील वनस्पती आणि मासे असतात. टिबुकली पक्षी आकाराने कबुतरासारखा लहान असतो. या पक्ष्याचे घरटे पाण्यात तरंगणारे असते. चक्रवाक पक्षी दिवसभर जोडीने फिरत राहतात. चक्रवाक हा बदकांच्या प्रजातीतील स्थलांतरित पक्षी आहे. हे पक्षी हिवाळ्यात भारतात येतात आणि एप्रिलपर्यंत राहतात. यांच्या शरीराचा रंग नारंगी बदामी असतो. पंखावर पांढरे आणि काळे पट्टे असतात. थापट्या बदकांची चोच थापीसारखी रुंद आणि टोकाशी पसरट असते. त्याचा वापर ते पाण्यातून अन्न गाळून खाण्यासाठी करतात. त्यांना थव्याने राहायला आवडतं. चिमणशेंद्र्या हिवाळ्यात भारतात येतात. यांच्यामध्ये नर मादी दिसायला वेगवेगळे असतात. मादीचा रंग फिक्कट तपकिरी असतो. सूर्यप्रकाशात या बदकाची मान आणि डोकं तांब्याच्या रंगाचं दिसतं आणि अंग पांढरं करडं असतं. नयनसरी बदकांच्या डोळ्यांचा रंग पांढरा असतो. यांचं पण हिवाळ्यात आगमन होतं. नर आणि मादी गडद तांबूस पिंगट रंगाचे असतात. तलवार बदकांमध्ये नराची शेपटी खूप लांब, टोकदार आणि तलवारीसारखी दिसते. हे बदक पण हिवाळ्यात येतात. हळदी कुंकू बदक स्थलांतर करत नाहीत. त्यांच्या चोचीवर असणाऱ्या पिवळ्या आणि लाल रंगाच्या ठिपक्यांमुळे त्यांना हळदी कुंकू बदक म्हणतात. नकटा बदक स्थलांतर करणारे पक्षी आहेत. नराच्या चोचीवर काळी मासल गाठ असते. नर आणि मादी दिसायला सारखे असले तरी मादीच्या चोचीवर मासल गाठ नसते. मरोल बदक आकाराने लहान असून तांबूस रंगाचे असतात. पोहताना किंवा उडताना शिट्टीसारखा आवाज काढतात. लाल सिरी बदक हिवाळ्यात येतात. नर बदकाच्या डोक्यावर तांबूस लाल रंगाची मऊ पिसं असतात आणि चोच पण लाल असते. शेंडी बदक हिवाळ्यात येतात. शेंडी बदकांचा रंग काळा पांढरा असतो. यांच्या डोक्यावर शेंडी असते. मादीच्या डोक्यावर शेंडी नसते. भिवई बदकांच्या डोळ्यांवर पांढरी भुवईसारखी पट्टी असते. मादी फिक्कट तपकिरी रंगाची असते. हे पक्षी हिवाळ्यात येतात. बदकाचे रंगीबिरंगी प्रकार बघायलाही खूप छान दिसत होते. कसं वाटलं एवढे प्रकार बघून? असं आजीने विचारताच खूपच मस्त असे उत्तर मिळालं.